जय महाराष्ट्र, जय भारत मित्रांनो. तर आज आपण इंडायसेस अँड क्यूब रूट या टॉपिकचा शेवटचा प्रॅक्टिस सेट सोडवणार आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचं आहे नंबरचं. एकदम सिंपल प्रॅक्टिस सेट आहे. प्रॅक्टिस सेटला जाण्याच्या अगोदर आपण काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघूया, म्हणजे ते आपल्याला प्रॅक्टिस सेट सोडवताना उपयोगी पडेल. तर क्यूब अँड क्यूब रूट. तर आपल्याला माहीतच आहे क्यूब म्हणजे काय. आपण जेव्हा एखादा नंबर लिहितो आणि इंडेक्सला एखादा नंबर लिहितो, ज्यावेळी आपण त्या नंबरला त्या इंडेक्सच्या नंबर एवढे मल्टिप्लाय करतो, जो प्रोडक्ट येतो त्याला आपण क्यूब रूट म्हणतो. त्याची डेफिनेशन काय, इफ अ नंबर इज रिटर्न 3 टाइम्स मल्टिप्लायर द प्रोडक्ट इज कॉल्ड द क्यूब ऑफ द नंबर. म्हणजेच काय, जर आपण 5 लिहिलं आणि त्याच्या इंडेक्सला 3 लिहिलं, आपण 5ला 3दा मल्टिप्लाय करणार आणि जो प्रोडक्ट येतो त्याला आपण क्यूब असं म्हणतो. तसंच 2/3 आहे. तर 2/3 प्रॉपर्टी काय आहे, जी A/B जर m असेल इज इक्वल टू A/m/B/m अशी ही प्रॉपर्टी आहे. तर त्याचप्रमाणे 2 × 2 तीनदा केला आणि 3 × 3 तीनदा केलं, जो आपल्याला आन्सर मिळणार आहे त्याला आपण क्यूब म्हणणार आहे. बरोबर आहे. तर क्यूब रूट म्हणजे काय, जेव्हा आपण क्यूब काढतो जेव्हा आपण रिव्हर्स प्रोसेस करतो आणि त्याचा बेस नंबर जेव्हा आपण फाइंड करतो त्याला आपण क्यूब रूट असं म्हणतो. क्यूब म्हणजेच काय, 125चा क्यूब रूट काय 5 आणि 5चा क्यूब काय 125. जर क्यूब रूट फाइंड करायचं असेल आपल्याला तर त्याचा आपण बेस नंबर काढतो. आणि आता क्यूब रूट आपण फाइंड करण्यासाठी फॅक्टरायझेशन मेथडचा आपण उपयोग करतो. फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे तुम्हाला माहीतच असेल. आता समजा आपल्याला 64चा क्यूब रूट फाइंड करायचा आहे, तर 64 पहिला लिहून घेतलं. 64ला 2ने भाग जातो, 2ने भागला 32 येतं आणि परत 32ला 2ने डिवाईड होतं, 16 आलं. 16ला परत 2ने डिवाईड होतं, 8 आलं. 8ला परत 2ने डिवाईड होतं, 4 आलं आणि 4ला परत 2ने डिवाईड होतं, 2 आलं. आता इथं 1 आलं, इथं प्रोसेस स्टॉप होणार आहे. आपल्याला क्यूब रूट फाइंड करताना काय करायचं आहे, 3चा ग्रुप फाइंड करायचा आहे. 3चा ग्रुप करून आपण ते एकदा लिहिणार. आता हा 1 2 3 हे 3दा 2 आलेलं आहे, त्याला आपण एकदाच लिहिणार. इथं एकदा लिहिलं. आता 1 2 3 परत इथं 3दा आलेला आहे, हा एकदाच लिहिलं. आणि आता जेव्हा आपण ह्याचा प्रोडक्ट काढतो तर तो त्याचा क्यूब रूट असं आपण कन्सिडर करतो. 2 × 2 म्हणजे 4 हा 64चा क्यूब रूट आहे. म्हणजेच काय, 4/3 असं आन्सर आलं. म्हणजेच काय, जर रूट 64चा क्यूब जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर त्याचा आन्सर असणार आहे 4. एकदम सिम्पल आहे. क्यूब रूट फाइंड करताना फॅक्टरायझेशन मेथडचा आपण वापर करणार आहे. जर आपल्याला स्क्वेअर रूट करायचं असेल तर आपण 2चा ग्रुप पाडलेला असता. म्हणजेच काय, हा 2चा ग्रुप, या 2चा ग्रुप, हा म्हणजे 2 × 2 × 2 असं जर स्क्वेअर रूट फाइंड करायचं असतं तर आपला आन्सर आला असतं. पण जर क्यूब रूट फाइंड करायचं असेल तर 3चा ग्रुपने आपण 3चा ग्रुप करून आपण त्याचा प्रोडक्ट घेणार आहे. सेम 3 नंबर असायला पाहिजेत, म्हणजे ते आपल्याला आन्सर मिळणार आहे. तर आता प्रॅक्टिस सेट 3.3 आपण बघूया. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर. जे आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये 6 क्वेश्चन दिलेले आहेत, त्या 6 क्वेश्चनचा आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचा आहे. तर कसं आपण करणार आहे, क्यूब रूट फाइंड करताना आपण फॅक्टरायझेशन मेथडचा वापर करणार आहे. तर चला आता क्यूब रूट फाइंड करूया. क्यूब रूट फाइंड करताना आपण पहिला काय लिहिणार, क्यूब रूट आपल्याला फाइंड करायचं आहे, त्यामुळे 8000चा क्यूब आपण लिहिणार आहे. काय ते आता ते बघूया. फॅक्टरायझेशन मेथडचा आपण वापर करणार आहे. 2 रेषा आखून घेतल्या जेणेकरून आपल्याला सोपं पडेल नंतरनं फाइंड करायला. ओके, इथं 8000 लिहिलं. 8000ला आपण आता 2ने डिवाईड होतं. 2ने डिवाईड केल्यावरती 400 आन्सर आलं. परत 2ने डिवाईड होतं, 2ने परत डिवाईड केलं, 00200 आन्सर आलं. परत 2ने डिवाईड केलं, 1000 आन्सर आलं. परत 2ने डिवाईड केलं, 500. परत 2ने डिवाईड केलं, 250 आन्सर आलं. परत 2ने डिवाईड केलं, 125 आन्सर आलं. जोपर्यंत आन्सर 1 येत नाही तोपर्यंत आपण डिवाईड करत जाणार आहे.
आता 125ला 2 डिवाइड होत नाही तर 5ने डिवाइड केला. आता 5ने डिवाइड केलं 25 आन्सर आलेला आहे. आणि परत 5ने आपण डिवाइड केलेला 5 आन्सर आलेला आहे. आणि आता 5ने डिवाइड केलं 1 आलेलं आहे. तर आता इथं प्रोसेस थांबणार आहे. आणि आता आपल्याला माहीत आहे क्यूब रूट फाइंड करायचं आहे, त्यामुळे आपण 3चा ग्रुप करणार आहे. या 3ला आपण एकदा लिहिणार, या 3ला एकदा लिहिणार आणि या 3ला एकदा लिहिणार. आणि जेव्हा आपण याचा प्रोडक्ट करतो ते आपल्याला क्यूब रूट आपल्याला फाइंड करता येतो. आता 2 × 2 × 5 2 to the 4 × 5 20. तर ह्याचं आन्सर असणार आहे 20. 8000चा क्यूब रूट असणार आहे 20. एकदम सिंपल आहे. तसेच आता दुसरा क्वेश्चन फाइंड करूया. आता क्यूब रूट फाइंड करायचं 7 to 9 क्यूब रूट आहे याचा. तर आता तो आपण फाइंड करणार आहे. फॅक्टरायझेशन मेथड आपण जसं आत्ता वापरलेलं आहे त्याच पद्धतीनं 2 लाईन मारून घेतल्या आपण. तर आपल्याला आता माहीत आहे 7 to 9ला 2ने डिवाइड होत नाही, 3ने डिवाइड होतं. तर 7 to 9 इथं पहिला लिहून घेतलं. 3ने डिवाइड होतं 3 2 जा 6 3 4 जा 12 3 3 जा 9 2 4 3 आन्सर आलेला आहे. परत आता 3ने डिवाइड होतं 3ने डिवाइड होते 3 8 जा 24 3 1 जा 3. आणि परत 3ने डिवाइड होते 3 2 जा 6 3 7 जा 21. परत आणि 3ने डिवाइड होते 3 9 27 9 आलं. परत आणि 9ला 3ने डिवाइड होते 3 3 जा 9. परत आणि 3ला 3ने डिवाइड होते, इथं आलो 1. इथं प्रोसेस स्टॉप होणार आहे. आता परत आणि 3चा ग्रुप आपण पाडणार आहे क्यूब रूट फाइंड करण्यासाठी. ह्या 3ला आपण एकदा घेतलं आणि या 3ला आपण एकदा घेतलं. आता 3 × 3 आलं 3 3 जा 9. तर याचं क्यूब रूट असणार आहे 7 to 9चा क्यूब रूट असणार आहे 9. सेमच परत आणि आपण सोडवणार आहे क्वेश्चन नंबर 3. एकदम सिंपल क्वेश्चन आहेत. सेमच प्रोसेस आपल्याला फॉलो करायचं आहे, दुसरं काहीसुद्धा करायचं नाही आहे. तर आपल्याला 3 4 3चा क्यूब रूट आपल्याला फाइंड करायचा आहे. 3 4 3 लिहिलं. आता ह्याला 3ने डिवाइड होत नाही, 4ने देखील होत नाही, 5ने देखील होत नाही, 7ने डिवाइड होता, त्यामुळे आपण 7 लिहिलं. 7 7 चूक 28 आणि 7 9 63 49. 7ला जेव्हा आपण 49ने भागतो त्यावेळी 3 4 3 येतं. परत आता 7ने भाग जातो. परत आणि 7 7 49 7 आलं. 7नं जेव्हा घालवतो ते 7 आलं. सॉरी, इथनं आपली प्रोसेस चालू होणार आहे. 3 इथं लिहायचं सोडून मी चुकून इथं खालती लिहिलं आहे. इथनं प्रोसेस आपली चालू होणार आहे. 7 7 49 इथं आलं. परत 7 उरलं. परत 7ने भागलं, इथं आलं 1. इथं प्रोसेस स्टॉप होणार आहे. या 7चा एकच ग्रुप केला, आन्सर येणार आहे 7. दुसरी संख्या नाही, त्यामुळे आता प्रोडक्ट काढायची गरज नाही, डायरेक्टच आपलं उत्तर आलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 4 बघूया. -512चा आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचा आहे. क्यूब रूट फाइंड करताना आपण आन्सरमध्ये शेवटी आपण मायनस देणार आहे, कारण आन्सर मायनसमध्येच येणार आहे, कारण त्याचा प्रोडक्ट मायनसमध्ये आहे त्यामुळे. तर आता आपण -512चा क्यूब रूट आपल्याला फाइंड करायचा आहे. मगाच्याच प्रोसेसप्रमाणे एकदम सिंपल आहे. फॅक्टरायझेशन मेथड आपण वापरून करणार आहे. सगळे आन्सर खूप सोपे आहेत, सिंपल आहेत. कोणी देखील प्रॅक्टिस केलं तरी येऊ शकतात. फक्त आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड कळायला पाहिजे. हे एकच त्याचं आन्सर आहे. तुम्हाला जर फॅक्टरायझेशन मेथड जर येत असेल तर एकदम सिंपल जाणार आहे तुम्हाला हे क्वेश्चन सोडवायला. तर आता आपण बघूया. -512 मायनस इथं देत नाही आन्सरमध्ये, खरं आपण शेवटी मायनस देणार आहे. ओके, कारण हा क्यूब आहे, मल्टिप्लाय केल्यावरती शेवटी आन्सरमध्ये मायनसच येणार आहे. तर 512ला 2ने डिवाइड होतं, 2 के 2 2 4 10 बेस करा 2 5 6 आलेला आहे. परत 2ने डिवाइड होतं 2 1 2 2 2 4 16.
परत 2ने डिवाइड होतं, बेसक 12, बेचोक 8, 64 आलेला आहे. परत 2ने डिवाइड होतं, बेत्रिक 6, बेदोनी 4. परत 2ने डिवाइड होतं, 2 1 2, 2 6 12, बेसक 12. परत आणि 2नच डिवाइड होते, 82 16, 8 आलं. परत 2ने डिवाइड होतं, 4 आलं. परत 2ने डिवाइड होते, 2 आलं. परत जेव्हा 2ने डिवाइड होते, 1 आलं. इथं प्रोसेस थांबणार आहे. 3चा ग्रुप पडणार आहे. परत आपण सेम संख्यांचा 2 इथं एकदा आपण लिहिणार आहे, या 2ला एकदा लिहिणार आहे आणि या 2ला एकदा लिहिणार आहे. 2 × 2 × 2 जेव्हा आपण करणार त्यावेळी त्याचं जे आन्सर येणार आहे हा त्याचा क्यूब रूट असणार आहे. 8 - 8, तर ह्याचा आन्सर असणार आहे -8. -512चा क्यूब रूट -8 असणार आहे. तर आता पुढचा -2744चा आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचा आहे. 2744 आपण लिहिलं, नंतर आन्सरमध्ये जे काही आपला आन्सर येणार त्यामध्ये आपण मायनस जोडणार आहे. तर परत 2ने भाग जातो, बेकेबे बेत्रिक 6, बेसात 14, बेदोनी 4, 1374 आन्सर 1372 आलेला आहे. परत ह्याला आणि 2ने भाग जातो, बेसक 12, 82 16, बेसक 12, 686 आलेला आहे. परत आणि 2ने ह्याला डिवाइड होते, 6 बेचोक 8, बेत्रिक 6, 343 आलेला आहे. हा 343ला 2ने भाग जात नाही, 3ने देखील जात नाही, 4ने पण जाणार नाही, 5 6 7ने जातो. तर 7ने डिवाइड केलं आता याला, 7 चौक 28, उरलं 6, 7 7 9 63, 49 आलेला आहे. परत आणि 7 7 49, परत 7ने भाग जातो, इथं आलेलं आहे 1. तर परत ग्रुप करणार आपण 3चा, इथे 2 आलं आणि इथं आलं 7. मग याचा आन्सर असणार आहे 2 × 7, 7 2 14. ह्याचं क्यूब काय असणार आहे -14. -14 -14 ह्याचा आन्सर असणार आहे. तर आता 32768 मोठी संख्या आहे, त्याचा आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचा आहे. सेमच मेथड असणार. पहिला जर 2ने भाग जात असेल तर आपण छोटी संख्या करत जाणार 2ने भागून त्यांना, आणि मग नंतरनं त्याचा आन्सर आपल्याला मिळूनच जाणार आहे. 32768 आपल्याला क्यूब रूट कशाचं फाइंड करायचं आहे, 32768. आता याला 2ने भाग जातो, 2ने भागलं, बेकेबे बेसक 12, बेसक 12, बेत्रिक 6, 82 16, बेचोक 8, 16384 आलेला आहे. परत त्याला 2ने भाग जातो, ह्याचा आन्सर असणार आहे 82 16, बेकेबे 92 18, बेदोनी 4, 8192 ह्याचा आन्सर आला आहे. परत 2ने भाग जातो, बेचोक 8, 92 18, बेसक 12, 496 आन्सर असणार आहे. 4096 आन्सर असणार आहे. कारण बेचोक 8, बे 00 इथं जा भाग जा नाही, आपण लावलं ह्याला 0ने डिवाइड केलं, 4096 आन्सर असणार आहे. परत आणि 2ने डिवाइड केलं, 2 2 4, 0, बेचोक 8, बे 8 16, 2048 आन्सर आलेला आहे. परत 2ने डिवाइड केलं, बेकेबे बे 00, बेदोनी 4, बेचोक 8, 10294 आलेला आहे. परत 2ने डिवाइड केलं, बेपंचे 10, बेकेबे बेदोनी 4, परत 2ने डिवाइड केलं, बेदोनी 4, बेपंचे 10, बेसख 12, परत 2ने डिवाइड केलं, बेकेबे बेदोनी 4, 8 16, 128 आलेला आहे. परत 2ने 11, बेचोक 8, परत 2ने केलं, बेत्रिक 6, बेदोनी 4, 32 आलेला आहे. बेकेबे बेसक 12, परत 2ने, बे 8 16, परत 2ने, बेचोक 8, परत 2ने, बेदोनी 4, परत 2ने 1 आले. इथं प्रोसेस स्टॉप होणार आहे. 1 आल्यावरती इथं प्रोसेस स्टॉप होणार आहे, कारण इथं आपला आन्सर आलेला आहे 1. तुम्हाला वाटत असेल मी एवढा कसं फास्ट कॅल्क्युलेशन करता येईल, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतात ते तुम्हाला होऊन जातं आणि तुमचा आन्सर आपला पण फास्ट येणार आहे. मी देखील इथेच सोडवत आहे आन्सर. मी आधी कधीही क्वेश्चन सोडवले नाही आहे. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, एकच क्वेश्चन सारखं सोडवता, हे तुम्हाला आपला पण तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होऊन जाते. त्यामुळे तुम्ही देखील क्वेश्चनची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचे देखील कॅल्क्युलेशन फास्ट होऊन जाईल. तर आता पुढं आपल्याला काय करायचं आहे, 3चा ग्रुप पाडायचा आहे. या 3चा ग्रुप 2 लिहिलं, या 3चा ग्रुप घेतलं, परत 2 आलं, या 3चा ग्रुप 2 आलं, या 3चा ग्रुप 2 आलं आणि या 3चा ग्रुप 2 आलं. तर आता 2 × 2 × 2 × 2 × 2, जेव्हा 5 मल्टिप्लाय आपण 2ला 5 नाही करायला पाहिजे, कारण ह्याचे आन्सर
आपण 5 ग्रुप आलेले आहेत 2चे त्यामुळं, आणि याचा आन्सर असणार आहे 32. तर 32768चा आन्सर असणार आहे 32 हा क्यूब रूट त्याचा असणार आहे. तर आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. तर क्वेश्चन 2 सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. क्वेश्चन दिलेला आहे, याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर आता कसं करणार बघूया. तर आपल्याला गिवन काय आहे ते पहिलं आपण लिहिलं, 3√27/125. तर याला आपण असं लिहू शकतो का, √3/27√3/125 असं का लिहू शकतो, कारण आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे a/b जर m असेल तर आपण त्याला a/m/b/m असं लिहू शकतो. त्याच पद्धतीनं आपण ह्याला केलेलं आहे, सेपरेट लिहिलेलं आहे. आता आपण ह्याचा क्यूब रूट आपण फॅक्टरायझेशन मेथडनं देखील आपण सॉल्व्ह करू शकतो, पण आपल्याला ह्याचा क्यूब रूट माहीत आहे. 27चा क्यूब काय असणार आहे, 3 असणार आहे. तर ह्याचा क्यूब काय असणार आहे, 3. आपण 27ला 3 लिहू शकतो इंडेक्समध्ये, आणि तेच आपण 125ला 5चा क्यूब लिहू शकतो, म्हणजे 5/3 लिहू शकतो. ह्याचा आणि ह्याचा मिनिंग सेमच आहे. 3/3 = 27च आहे, कारण ह्याचा क्यूब हा आहे, बरोबर आहे काय. तर आता आपण क्यूबला आपण 1/3 लिहू शकतो का, म्हणजेच आता 3/3 आहे, आणि आपण क्यूब म्हणजे काय 1/3, कारण क्यूब रूट आपल्याला फाइंड करायचं आहे. आपण जर क्यूब रूट फाइंड करायचं तर इंडेक्स फॉर्ममध्ये आपण कसं लिहिणार आहे, 1/3 लिहिणार आहे. तसंच 5/3ला आपण देखील 1/3 लिहू शकतो. दोन्हीचं मिनिंग सेमच आहे, हा देखील क्यूब रूटच आहे आणि हा देखील क्यूब रूटच आहे. 1/3 म्हणजे क्यूब रूटच. त्यामुळे आणि जेव्हा आपण याला ह्याच्याशी मल्टिप्लिकेशन होणार ह्याचं 3/3 ह्याचं होणार आन्सर, आणि 5 3/3 असणार आहे, आणि हे 1 होणार आहे, आणि 3/5 शेवट आन्सर असणार आहे. हे सिम्प्लिफाय आपण केलेलं आहे. शेवटचं आन्सर याचं काय असणार आहे, 3/5. हे आपण असं का लिहू शकतो, तुम्हाला काय आलेलं असेल 1 का लिहू शकतो. जर एक प्रॉपर्टी आहे a/m/1/m जर असेल तर त्याचा आन्सर ए असणार आहे, कारण ह्याला कट होणार आणि आन्सर 1 येणार आहे. त्यामुळे 3/5 याचं आन्सर आलेलं आहे. एकदम सिम्पल आहे. फक्त आपल्याला क्वेश्चनला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय केल्यावर आपला आन्सर येऊन जाणार आहे. तर आता क्वेश्चन नंबर 2 सोडूया. क्वेश्चन नंबर 2 आपण कसं लिहू शकतो ते आता बघूया. तर आता ह्याला देखील आपण पहिला गिवन काय आहे आपल्याला लिहून घेऊया, 16/54. ह्याला आपण क्यूब रूट फाइंड करायचं आहे. क्यूबमध्ये आपण 16/54 आपल्याला ही प्रॉपर्टी माहिती आहे. या प्रॉपर्टीप्रमाणे आपण ह्याला लिहून घेतलं पहिला. आता 16ला आपण क्यूबमध्ये लिहिलं, 8×2 = 16, 8 लिहू शकतो, 8×2 = 16 असं लिहू शकतो. आणि 54ला आपण 2×27 लिहू शकतो. दोन्हीचं मिनिंग सेम आहे. 8×2 = 16 इथे येत आहे. 27 × 2 जेव्हा आपण करतो त्याला 54 येतो. आता आपल्याला माहीत आहे 8चा क्यूब 2 असणार आहे आणि 27चा क्यूब 3 असणार आहे. तर आपण 2ला 2 कट करू शकतो, आणि आता आपण ह्याला आपण 3 क्यूब रूट ऑफ 8 आणि क्यूब रूट ऑफ 27 असं लिहू शकतो. आणि आता आपल्याला क्यूब रूट ऑफ 8 का माहीतच आहे. क्यूब रूट ऑफ 8 क्यूब असणार आहे, 2चा क्यूब असणार आहे, आणि क्यूब रूट ऑफ 27 3चा क्यूब असणार आहे. आणि आता याला सिम्प्लिफाय करताना आपण 2/3 लिहू शकतो, आणि 3/1/3 ह्याला देखील लिहू शकतो. ह्याचा क्यूब रूट आपण काढलेला आहे. हा 1/3 म्हणजे ह्याचा क्यूब रूटच असतो हे, आणि ह्याचा आन्सर असणार आहे शेवटी 2/3. एकदम सिम्पल आहे. 2/3चा आन्सर असणार आहे. हे याला कट होणार, हे दोन्ही मल्टिप्लाय होतात. 3/3 1च असतं, त्यामुळे आपण 2/3 याचा आन्सर लिहिलेला आहे. तर आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन 3 आहे, इफ क्यूब रूट ऑफ 7 to 9 = 9, देन क्यूब रूट ऑफ 0.00079चा क्यूब आपल्याला फाइंड करायचा आहे. तर फाइंड करायच्या आधी आपल्याला माहीत आहे, यात जर आपल्याला पॉईंटला
एकदम पुढे जर घ्यायचं असेल तर आपण तेवढ्या झिरोने आपण त्या संख्येला गुणतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. तेच आपण इथे करणार आहे. तर आता आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण आता आपल्याला 729 हे आन्सर आपल्याला यायला पाहिजे आहे. म्हणजेच कसं इथं 0.000 हे ह्याला जर आपण भागायचा प्रयत्न केला तर ते आपल्याला अवघड जाणार आहे. त्यासाठी आपण काय केलं, पहिला काय गिवन आहे ते लिहिलं, क्यूब रूट ऑफ 0.000729. आता पुढे आपण काय करणार आहे, आपल्याला हा पॉईंट इथे पुढे आणायचा आहे. म्हणजे 729 आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते भाग करायला सोपं जाईल. त्यामुळं आपण काय केलं, याला क्यूब पूर्ण दिलं आणि 0.00729 इंटू आपण काय केलं, आता तेवढे झिरोनं आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला गुणायचं आहे. म्हणजेच किती, 10 लाखनं आपल्याला गुणायला लागणार आहे. आपल्याला 6 झिरो दिल्यावरती हा पॉईंट इथे पुढे येणार आहे आणि तेच डिनॉमिनेटरला देखील आपण 10 लाखानं गुणणार आहे. म्हणजे आपल्याला ते आन्सर मिळणार आहे. आता ह्याचा आन्सर आपल्याला काय मिळणार आहे, क्यूब रूट ऑफ 729 अपॉन 10 लाख. आता ह्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो, कारण हा डेसिमल फॉर्मचा आपण त्यांना रेग्युलर फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे, जेणेकरून आपण ह्याला आता फाइंड करू शकतो ह्याचं क्यूब रूट. तर आता ह्याचा आपण क्यूब रूट फाइंड करूया. पहिला आपण सिम्प्लिफाय करताना आपण प्रॉपर्टीप्रमाणे जर ए अपॉन बी रेस टू यम असेल तर ए अपॉन यम आणि बी अपॉन ए रेस टू यम अपॉन बी रेस टू यम आपण लिहू शकतो. त्याच पद्धतीने ह्याला देखील आपण क्यूब रूट सेपरेट करून घेतला, 729 अपॉन क्यूब रूट ऑफ 10 लाख लिहू शकतो. बरोबर आहे. आता आपल्याला सेपरेटली फाइंड करायचं आहे. 10 लाखचा आपण क्यूब रूट फाइंड करताना आपण इथं सेपरेट फॅक्टरायझेशन मेथडनं देखील आपण फाइंड करू शकतो. तर आपण इथं पहिला फॅक्टरायझेशन मेथडनं फाइंड करून घेऊया 729चा क्यूब आणि 10 लाखचा क्यूब रूट. इथं 10 लाख पहिला आपण दिलं, 6 झिरो आपल्याला पाहिजे. आता 10 लाखला 20ने डिवाईड होतं, 20ने जेव्हा डिवाईड होतं 20 100 0 0 0 4 झिरो दिलेला आहे. परत आणि 20ने डिवाईड होतं, 20 2 40 20 100 2500 आलेला आहे. आणि 20ने डिवाईड होतं 20 1 20 20 2 40 20 1 20 5 उरलं, 20 2 40 10 उरलं, 20 100 परत 125 आलेला आहे. आता 125ला 5ने आपल्याला डिवाईड करायला लागणार आहे, कारण 20ने डिवाईड होत नाही. त्यामुळे 5ने डिवाईड केलं, 5 2 10 5 5 25, परत 5ने डिवाईड केलं, 5 5 25 आलेला आहे. परत 5ने डिवाईड केलं, इथं आलेला आहे 1. तर ह्याचा क्यूब रूट, ह्याचा 3चा ग्रुप पाडला आपण, इथं आलेला 20 आणि इथं आलेला आहे 5. तर ह्याचा क्यूब रूट आपण फाइंड कसं करू शकतो, आपण 10 लाखचा काढलेला आहे, 20 इंटू 5 जेव्हा आपण करतो म्हणजे 100 ह्याचा क्यूब रूट असणार आहे. 20 इंटू 20 ह्याचा आन्सर कसं असणार आहे, सॉरी आपण इथं लिहिताना पहिला 20 इंटू 20 याच फॉर्मॅटमध्ये लिहूया, नंतर त्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 20 इंटू 20 इंटू 20 इंटू 5 इंटू 5 इंटू 5 असा ह्याचा आन्सर आला आहे. म्हणजेच काय, 10 लाख. ह्याला जेव्हा आपण गुणणार आहे त्याचा आन्सर असणार आहे 10 लाख. आता 729चा आपण बघूया क्यूब रूट कसं फाइंड करू शकतो. 729 इथं खालती लिहून घेतो मी, ह्याचा बघूया. 729ला 3ने डिवाईड होतं, 3ने डिवाईड केल्यावरती 3 2 6 3 4 12 3 3 9 2 4 3 आलेला आहे. परत 3ने डिवाईड होतं, 3 8 24 3 1 3, परत 3ने डिवाईड होतं, 7 3 7 21 27 आला आहे. परत 3ने डिवाईड होतं, 3 9 27, परत 3ने डिवाईड होतं, 3 3 9, परत 3ने डिवाईड होतं, इथं आलेला आहे 1. तर आपण 729ला क्यूब रूटच्या फॉर्म्युलामध्ये कसं लिहू शकतो, 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. ह्याचा आन्सर काय असणार, 729. तर आता आपल्याला आपण या क्वेश्चनला आपण असं लिहू शकतो का बघा, क्यूब रूटमध्येच आहे 3चा क्यूब इंटू 3चा क्यूब. म्हणजेच काय, ही 3 वेळा मल्टिप्लाय केला असं केलेलं आहे, त्यामुळे आपण 3चा क्यूब इथं लिहिलेला आहे आणि ह्या ग्रुपला आपण 3चा क्यूब इथं लिहिलेला आहे. तर त्याच पद्धतीने आपण 20ला पण करू शकतो का बघा, 20चा क्यूब इंटू 5चा क्यूब.
म्हणजे 5 तीनदा आहे त्यामुळे 3दा 5 केलं, इंडेक्समध्ये लिहिलं 5 आणि 20चा क्यूब आहे त्यामुळे आपण 20ला 3चा क्यूब केलं. आणि जेव्हा आता आपण हे सेपरेट करणार आहे ते कसं येणार आहे आणि क्यूब रूटला पण आपण इंडेक्स फॉर्ममध्ये लिहूया म्हणजे आपल्याला कळून जाईल. 3चा क्यूब अपॉन 1/3 इंटू 3चा क्यूब अपॉन 1/3. तेच 20ला आपण करूया. 20चा क्यूब अपॉन 1/3 इंटू 5चा क्यूब अपॉन 1/3. हे याला कट होणार आहे. 3 इंटू 3 अपॉन 20 अपॉन 5. आन्सर असणार आहे 3/9 आणि 20/100. तर ह्याचं सिम्प्लिफिकेशन 9/100 असं ह्याचा आन्सर येणार आहे. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे, लेंथी आहे पण एकदम सिम्पल आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस केला तर तुम्हाला येऊनच जाईल. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, जर आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचा असेल तर 1/3 आपण इंडेक्सला लिहू शकतो. एकदम सिम्पल फॉर्मॅट आहे, तेच आपण इथं केलेलं आहे. पहिला इथे आपण असं सेपरेट तुम्ही असं देखील समजू शकता, क्यूब रूट ऑफ 3 इंटू क्यूब रूट ऑफ 3 असं पहिला सिम्पलिफिकेशन करून घेतलेलं आहे आणि मग त्याचा आन्सर लिहिला आहे. तेच इथे देखील आपण लिहू शकतो 20 क्यूब रूट ऑफ 3 इंटू 5चा क्यूब रूट ऑफ 5 ह्याचा आपण केला आणि मग इथं 1/3 आपण इंडेक्सला लिहिला आहे कारण हा क्यूब आहे. आपण क्यूबला 1/3 इंडेक्समध्ये लिहू शकतो. आपण मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलेला आहे. तर आता इंडायसेस अँड क्यूब रूट हा टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे आणि ही शेवटची एक्सरसाइज म्हणजेच प्रॅक्टिस सेट देखील आपण कंप्लीट केलेला आहे. अशाच मॅथ्सच्या 8th क्लासच्या मॅथ्सचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.